रुग्णालयात पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेचा 7 किलोमीटर पर्यंत बांबूच्या झोळीतून प्रवास. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायतीमधील घटना. बीडच्या वडवणी तालुक्यातील खडकी येथील रस्त्याचं आणि पुलाचं काम सुरू. पर्यायी रस्ता नसल्यानं बस सेवा झाली बंद. ग्रामस्थांमध्ये संताप. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात. साईंच्या काकड आरतीपासून मोठ्या भक्तिभावात सुरुवात. परंपरेप्रमाणे 3 दिवस साजरा होतो गुरुपौर्णिमा उत्सव. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर गुरुपौर्णिमेसाठी 22 तास राहणार खुले. पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत मंदिर भाविकांसाठी सुरू. आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक. ठाकरे कानमंत्र देणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर खलबत. दादांकडून जंगी तयारी. निवडणुकीमध्ये बहुरंगी सामना रंगणार. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं. गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंसह पवारांवर जोरदार निशाणा. तर पडळकर म्हणजे विकृत. प्रशांत जगतापांचा पलटवार. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना. माझ्या परवानगीशिवाय माध्यमांशी संवाद साधायचा नाही. एक्सपोस्ट करत राज ठाकरेंच्या सूचना. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्याने विरोधकांचं सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सरन्यायाधीशांना साकडं. विधिमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार. हा सत्कार नसून राज्यातील 12 करोड जनतेचा आशीर्वाद. भूषण गवई यांचं वक्तव्य. मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर दिलं जाणार. केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाईल. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत माहिती. ठाकरे बंधूंच्या मालमत्तांची यादी जाहीर करत खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप. सोशल मीडियावर यादी शेअर करत इतके पैसे कुठून येतात असा सवाल. मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन. गुजराती व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात काढलेल्या मोर्चाला उत्तर. मनसे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वात काढला मोर्चा. मीरा भाईंदरमध्ये 10 ते 15% मराठी माणसं. मात्र जेवढे आहेत ते तुम्हाला पुरून उरतील. अविनाश जाधवांचा भाजप आमदार नरेंद्र मेहतांना इशारा. मीरा भाईंदर मोर्चाच्या यशानंतर ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार. राज ठाकरे मीरा भाईंदरला जाण्याची शक्यता. मीरा भाईंदरमधील मोर्चा कुठल्या पक्षाचा नसून मराठीच्या अजेंड्यासाठी. सत्ताधाऱ्यांकडून मराठी माणसाचं उच्चाटन करायचा डाव. अरविंद सावंतांचा आरोप. रिक्षा चालकाची तरुणाला दमदाटी करत हिंदी बोलण्याची सक्ती. विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना हक्कभंग नोटीस. शिंदेंवरील गाण्यावरून नोटीस बजावल्याची माहिती. आज अधिवेशनातही पडसाद उमटण्याची शक्यता. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रात 120 कोटींची विदेशी गुंतवणूक. मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणेंची माहिती. दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार. बुमराहमुळे लॉर्ड्सवर आणखी कडवं आव्हान. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक बेंडन मॅक्युलम यांची कबुली. पुढच्या कसोटीत येऊ नकोस. तुझी कारकीर्द इतिहास जमा. दिनेश कार्तिकनं केलेल्या गौप्यस्फोटाने रवी शास्त्रींची कोंडी. जोकोविच, सिन्नर, स्वायटेक विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत. महिला एकेरीत आंद्रेवाचीही आगेकूच. क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय पंच बिस्मिल्लाह शिनवारी यांचं निधन. 41व्या वर्षी निधन झाल्याची अफगाण क्रिकेट मंडळाची माहिती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित अजेय द अनटोल्ड स्टोरी हा बायोपिक
सिनेमाचं अँथम सॉन्ग प्रदर्शित. 1 ऑगस्टला हिंदीसह 4 भाषात प्रदर्शित होणार सिनेमा. येरे येरे पैसा तीन या सिनेमाचं उडत गेला सोन्या गाणं प्रदर्शित. या गाण्यातून अमेय खोपकर यांच्या मुलाचं मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण. त्यामुळे हा भावनिक क्षण. खोपकरांचं विधान. अभिनेता आमिर खानचं मैत्रीण गौरी सोबतच्या नात्याविषयी भाष्य. गौरीशी मनातल्या मनात आधीच विवाहबद्ध. आमिरचं वक्तव्य. औपचारिकता पूर्ण करण्याविषयी नंतर निर्णय घेणार.